गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून या देशातील सर्व बेघरांना 2022 पर्यंत पक्की घरे मिळतील असा निर्धार व्यक्त केला होता। पंढरपुरातही पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वतःच्या मालकीचं घर नसलेल्या कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आलं। यात 4000 कुटुंबियांची नोंद झाली आहे। नगरपालिकेनं शहरातील गोपाळपूर रस्त्यालगतच्या जागेत 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या टोलेजंग इमारती उभारण्यास सुरुवात केली। यात पहिल्या टप्प्यात जवळपास 2000 सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार होत्या। काही इमारतीचं कामही जवळपास पूर्णत्वास आलं होतं आणि मार्च 2021 मध्ये पहिल्या टप्प्यातील जवळपास 922 सदनिकांसाठी नगरपालिकेच्या सभागृहात सोडतही काढण्यात आले। मात्र ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात पुढे विविध कारणामुळे वाद उत्पन्न होत गेले आणि अनेक लोकांनी पहिल्या टप्प्यातील पैसे भरूनही त्यांना घराचा ताबा काही आजतागायत मिळू शकला नाही। संबंधित ठेकेदार कोर्टात गेल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र पंढरपुरात टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या आणि प्रत्यक्ष घराचा ताबा काही मिळता मिळेना अशीच परिस्थिती सध्या या प्रधानमंत्री आवास योजनेची आहे। आज भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट आणि घरे मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काहींनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली असून नगरपालिका प्रशासनानं व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी लोकांना इथली घरे मिळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे। आपल्या पंढरपूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना ही चालू झालेली होती, परंतु काही कारणाने ठेकेदाराच्या वादामुळे नगरपालिकेचा आणि ठेकेदारांचं संगनमत नसल्यामुळे ही योजना बंद अवस्थेत पडलेली आहे। 1000 कुटुंबांनी या पंतप्रधान आवास योजनेमध्ये पैसे भरलेले आहेत, लाभार्थी आहेत, परंतु हे लोक आत्तापर्यंत यांना लाभ मिळाला नाही। हे लोक घराच्या प्रतीक्षेत आहेत। तरी माझी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे आपल्या ठेकेदाराचा असेल किंवा तुमच्या प्रशासनाचा असेल संगनमताने बसून ह्या पंतप्रधान योजनेचा मार्ग काढावा। अन्यथा जर मार्ग नाही काढला तर आम्हाला हे 1000 लाभार्थी घेऊन हे आम्हाला स्वतः इथं येऊन हे इथला ताबा मिळवावा लागेल। पंढरपूर शहरामध्ये अल्पोत्पन्न गटातील लोकांसाठी एक योजना आणली होती। ती योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। आता या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अल्पोत्पन्न गटातील लोक असल्या कारणाने 6 लाखात घर ही स्कीम नगरपालिकेने राबवली आणि त्या आशेने लोकांनी 6 लाख भरलेले आहेत। कुणी 5.5 भरले, कुणी 5 भरले, कुणी जास्त भरले, कुणी कर्ज काढून भरलेले आहे। तरी याच्यामध्ये कर्ज काढून भरले, आता व्याजाची किंमत त्या मुदला एवढी झालेली आहे, तरीसुद्धा नगरपालिकेच्या घाळ कारभार म्हणा किंवा बिल्डरचा आणि नगरपालिकेचा वाद याच्यामुळे जी काय आता घाळ पडलेली बिल्डिंग आहे त्याच्यामुळं आम्ही जे लाभार्थी लोक आहे यांना घर कधी मिळणार हा प्रश्न उभा राहिलेला आहे। आम्हाला आमची मागणी एकच आहे, आम्ही पैसे भरलेले आहेत तर आम्हाला लवकरात लवकर ताबा मिळावा एवढी माझी आपल्या CEO साहेबांना आणि तसेच आपल्या आमदार साहेब असतील किंवा नगराध्यक्ष असतील या सर्व लोकांसाठी एक कळकळीच्या सर्वांच्या वतीने एक विनंती आहे आणि त्यांनी ती दखल घेऊन लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी। आपल्या पंढरपूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना ही 2017 साली झाली असून त्याचं घर अजूनही लोकांना मिळालेलं नाही। सगळ्या लोकांनी कुणी 5.5 लाख भरले, कुणी 6 लाख भरले, कुणी 3.25 लाख रुपये भरलेत, पण अजून कुणालाच घर आपल्या नगरपालिकेने दिलेलं नाही। आम्ही वारंवार शिवसाहेबांना भेटून शिवसाहेबांची वारंवार 2 महिन्यानं तुम्हाला ताबा देतो, 4 महिन्यानं देतो, असं 4 शिवसाहेबांची बदली झाली आहे। ही म्हणजे
दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळं आम्हाला नगरपालिकेनं व इथल्या आता चालू नगराध्यक्षानं ह्या बिल्डिंगचा ताबा लवकरात लवकर आम्हाला मिळावा.